राखी ही सुरक्षेच्या वचनाचा सन्मान सौ. किरण देरकर म्हणाल्या. एकवीरा फाउंडेशन तर्फे वणी पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे एकवीरा फाउंडेशनच्या वतीने वणी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस दादांना राखी बांधली. हा उपक्रम फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. किरण देरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात फाउंडेशन तर्फे पोलीस बांधवांना मिठाई व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. रक्षाबंधनाचा हा सोहळा आनंद, आपुलकी आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. उंबरकर साहेब आणि सर्व सन्माननीय पोलीस कर्मचारी शेखर भांडे, आमच्या उपजिल्हा संघटिका सन्माननीय विनंती कवली आणि उपस्थित माझ्या सर्व सन्माननीय पक्षाच्या पदाधिकारी सर्वांचं या ठिकाणी शब्दसमानाने स्वागत करते. दरवर्षीप्रमाणे जवळजवळ आता 5 वर्ष होते सर की आम्ही या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत आहोत. समाजामध्ये काम करत असताना मला असं जाणवलं की बऱ्याच महिला आहेत की ज्यांना त्यांच्या नवऱ्यापासून त्रास असतो, काहींना सासू सासऱ्यांपासून त्रास असतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून त्रास असतो. अशा वेळेस न्याय कोणाकडे मागायचा तर समाजाचं आणि पोलीस स्टेशन याचे एक अटूट नातं आहे आणि आपल्या याच बांधवांमुळे आपण समाजामध्ये सन्मानाने राहू शकतो. आणि अशा वेळेस आम्ही रक्षाबंधनाचा आमच्या रक्षणाचा एक धागा रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या मनगटावर बांधून आम्ही एक आवाहन करतो पोलीस बांधवांना की समाजातील आमच्या सर्व महिला भगिनी ज्या पीडित आहे, दुःखी आहे, समस्यांनी ग्रस्त आहे, ज्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, अशा महिलांना आपल्याकडून न्याय मिळावा आणि त्याच्यासाठीच आम्ही हे रक्षाबंधन या ठिकाणी दरवर्षी साजरं करत असतो. याही वर्षी केंद्रे साहेबांची आता ट्रान्सफर झालेली आहे, पण ते राखी बांधून त्या दिवशी या ठिकाणून गेले आणि आज सन्माननीय उंबरकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, शेखर भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करत आहोत.